नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन कवितेला सुरुवात करणार आहोत. कवितेचं नाव आहे आकाशी झेप घे रे. बघा, कविता क्रमांक 16. जगदीश खेबुडकर कवी आहेत. मुलांनो, बघा, आपला अभ्यासक्रम भरपूर झालेला आहे. तुम्ही प्रत्येक म्हणजे जो काही गद्याचा भाग असेल किंवा पद्याचा भाग असेल किंवा स्थूल वाचन असेल, बघा पुन्हा एकदा वाचा. त्याच्या कृती, धड्याखालच्या कृती ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व वहीमध्ये सोडून काढा मुलांनो, कारण आपला अभ्यासक्रम हा काही दिवसात संपेलच. मग तुम्हाला त्याचा एक आनंद मिळेल की आपण या ठिकाणी मॅडमच्या सोबत अभ्यास पूर्ण केलेला आहे. आपला अभ्यास सगळा लिहून पूर्ण झालेला आहे. आपल्याला सगळं काही समजलेलं आहे. म्हणजे कदाचित शाळा सुरू होण्यापूर्वी तुमचा मराठी या विषयाचा अभ्यास झालेला असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे बघा, आपलं थोडा म्हणजे कविता झाली, पुढचा धडा म्हणजे काय जे असेल तो धडा झाला, पुन्हा स्थूल वाचन काय असेल ते आपण क्रमाक्रमाने एक संपवत जातो आहे. ठीक आहे, तुम्हाला ते समजतं आहे, व्यवस्थित तुम्ही कृती सोडवत आहे. बघा, हे लक्षात घेऊनच या ठिकाणी आज आपण आणखीन नवीन एका कवितेला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, नाव लक्षात आलं असेल तुमच्या, आकाशी झेप घे रे. बघा, प्रथमतः आपण कवीचा परिचय करून घेऊयात. बघा, इथं दिसतंय का पहा, नाही तर समोर तुमच्या पुस्तक असणारच आहे. पुस्तकामध्ये पहा, जन्म 1932, मृत्यू 2011. जगदीश खेबुडकर हे एक प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार आहेत. पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. बघा, तुम्ही नाव ऐकलेलंच असेल जगदीश खेबुडकरांचं. म्हणजे दूरदर्शन मालिका ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी साहित्य निर्माण केलेलं आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये आहेत. बघा, गीत कसे आहे त्यांचे, साधे सोपे, अर्थगर्भ म्हणजे पूर्णतः म्हणजे अर्थ असलेलं, नादमय शब्द, अशा पद्धतीनं त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केलेले आहे. म्हणजे बघा, एवढं मोठं नाव आहे त्यांचं. ठीक आहे, आता त्यांची ही जी कविता आहे आकाशी झेप घे रे, काय सांगितलेलं आहे या कवितेमध्ये, त्यांनी काय संदेश दिलेला आहे, तर आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये बघूयात काय आहे ते. कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कसले महत्त्व? स्वकष्टाने जगण्याचे. स्वतः कष्ट करून जगायचं, म्हणजे परावलंबित्व नको आहे, त्याचं कवच काढून टाकायचं, दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही. स्वतःची कामं स्वतः करायची, स्वतः मिळवायचं, स्वतः कमवायचं. बघा, स्वतः कष्ट करायचे. बघा, या ठिकाणी याला महत्त्व दिलेलं आहे कवीने या कवितेमधून. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे काम करण्यापूर्वीच मला हे जमणार नाही, मला जमत नाही असा नाचा पाडा लावायचा नाही. आपल्या क्षमता काय आहेत, आपलं सामर्थ्य काय आहे हे ओळखायचं, आणि जर आपल्याकडे ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि ते काम पूर्ण करायचं. कवी पाखराच्या प्रतीकामधून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. बघा, म्हणजे इथं उदाहरण कोणाचं घेतलेलं आहे कवीने, तर पाखराचे. ठीक आहे, बघूयात आपण पाखराच्या उदाहरणाद्वारे कसं काय पटवून दिलेलं आहे. प्रस्तुत कवितेमधून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, म्हणजे उंच शिखरे गाठा, उत्तम यश मिळवा, त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. म्हणजे स्वसामर्थ्यावरती अदम्य म्हणजे भरपूर विश्वास ठेवायचा, यशाची शिखरे काबीज करायची. स्वसामर्थ्यावरती जर विश्वास नसेल
तर यश कसं मिळणार, तुम्ही पुढे पावली उचलणार कसे, घाबरणार. म्हणून आपण आपल्या स्वसामर्थ्यावरती काय करायचं आहे, स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवायचा आहे असे कवी सांगतात. ध्येयाकडे उंच झेप घ्यावी, लौकिक विनाशी गोष्टीत अडकायचं नाही, परावलंबित्व जुगारून स्वकष्टाने स्वावलंबी व्हायचे, पारतंत्र्यात अडकायचे नाही, स्वातंत्र्याचे मोल जाणावे, मोकळा श्वास घ्यावा, असा संदेश देणारी ही कविता आहे. ठीक आहे. अतिशय गाजलेले हे चित्रपटातील बघा गीत आहे. तर आपण सुरुवात करूयात. बघा आता, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बघा काय सांगितलेलं आहे, आकाशी म्हणजे गगन, नभ. समानार्थी शब्द विचारू शकतात मुलांनो तुम्हाला, त्यामुळे आकाशला समानार्थी शब्द गगन, नभ. पाखरा म्हणजे पक्षी, खग. सोडी म्हणजे सोडणे, म्हणजे सोन्याचा पिंजरा सोड आणि आकाशी झेप घे. बघा, अरे पाखरा आकाशी झेप घे. म्हणजे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा, या 2 ओळींमध्ये. तर प्रस्तुत कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांनी काय सांगितलेलं आहे, तर स्वकष्टाचे महत्त्व. प्रस्तुत कविता, जी पिढी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर चैनीचे आयुष्य जगत आहे, अशा खरं म्हणजे आजच्या तरुण पिढीला उद्देशून आहे बघा हे. म्हणजे काय आहे, चला वडिलांची शेती आहे, वडिलांचं दुकान आहे, म्हणजे वडिलांनी कमवलेली इथं संपत्ती आहे, आता आपण काही नाही केलं तरी चालते, वडिलांच्या पैशावरती आजची पिढी जगत असते. म्हणजे यासाठी त्यांना पिंजऱ्यातील पाखराची उपमा देऊन कवी म्हणतात, हे पाखरा, तो बंदिस्त आयुष्य जगू नकोस, स्वसामर्थ्याने स्वतःचे आयुष्य जग. म्हणजे इथं वडिलांच्या संपत्तीवर जगू नकोस, तुझं काही आयुष्य आहे, जे काही कष्ट आहे म्हणजे ते कर, कमाव. बघा, आणि आकाशी उंच झेप घे आणि हा सोनेरूपी पिंजरा सोडून तुझे ध्येय साध्य कर, तुझा स्वविकास करून सुखी जीवन जग. बघा, असं सुंदर संदेश या कवितेमधून या कवींनी दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे मथितार्थ, तर पाखराला आकाशात भरारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. वैभव, संपत्ती, सत्ता हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. म्हणजे सोन्याचा पिंजरा इथं कशाला म्हटलेला आहे, तर जी काही संपत्ती आहे, जी काही सत्ता आहे, तो सोन्याचा पिंजरा, तो सोड. दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याची म्हणजेच आपली वडिलोपार्जित संपत्ती आहे, त्याच्यावरती जगू नकोस. त्यात अडकलेल्या जीवाची काय होते, गती खुंटते, त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही, सुखसोयींमुळे कर्तृत्व थांबते. बघा, जो शून्यातून आयुष्य उभं करतो त्यालाच या ठिकाणी कष्टाची जाणीव असते. ठीक आहे. म्हणजे इथं हा पिंजरा सोड, ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू काय कर, झेप घे, अशी आत्मिक शिकवण या ओळींमधून दिलेली आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, तुझं भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप काही झाली काया, हा कुठवर वेड्या घेती आसरा. बघा, तुझं भोवती वैभव, वैभव म्हणजे संपत्ती, माया ममता प्रेम, फळ रसाळ, रसाळ म्हणजे रसपूर्ण अशी फळे मिळते खाया, सुख लोलूप झाली काया. सुख लोलूप म्हणजे काय, सुखाचा अतिलोभ, झाली काया, काया म्हणजे शरीर, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. घेसी म्हणजे घेणे, आसरा म्हणजे सहारा. बघा, इथंही किती सुंदर संदेश दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे याच्यामधून, तर तुझं भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. बघा, म्हणजे आता तू ही मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे. तुझे शरीर या लौकिक सुखाला बघा या ठिकाणी म्हणजे लालचावलेले आहे. या सुखात तू लोळतोयस, पण हे सुख किती काळ टिकेल, या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. म्हणून हे वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा काय कर, त्याग कर. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे याच्यामधून बघा, तर वडिलोपार्जित धनाचा उपभोग घेऊ नकोस, अशा आजच्या तरुण पिढीला उद्देशून कवी म्हणतायत. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवून उंच आकाशात भरारी मारण्याचा इथं सल्ला दिलेला आहे.
म्हणजे आजच्या तरुण वर्गाकडे वाडवडिलांनी कमावलेली बरीच संपत्ती आहे, वैभव आहे. मग त्यांच्या जीवावर तो सुखासनावर लोळत पडला आहे. त्याच्या शरीराला सुख उपभोगण्याची सवय लागलेली आहे. पूर्वजांनी कष्ट करून लावलेल्या झाडांची रसाळ फळे आयतीच खायला मिळत आहेत. पण हे परावलंबी आयुष्याचे कवच फोड, उच्च ध्येयापर्यंत जा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, अशा पद्धतीनं कवींनी संदेश दिलेला आहे. म्हणजे या चैनी जीवनाला किती दिवस चिटकून राहणार, म्हणून सोन्याचा पिंजरा सोडून आकाशात झेप घे. ठीक आहे, इतका सुंदर संदेश कवींनी दिलेला आहे. आता पुढे काय म्हणतात बघा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडुनी या सरिता सागरा. तुझं पंख दिले देवाने, दिलेत ना देवाने पंख तुला तुझे. बघा, कर विहार सामर्थ्याने, मग हिमतीनं विहार म्हणजे संचार, सामर्थ्याने संचार कर. दरी डोंगर हिरवी राणे या ठिकाणी बघूयातच आपण त्याचा अर्थ. जा ओलांडुनी या सरिता सागरा. सरिता नदी, सागरा समुद्र. हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी राणे, नद्या व समुद्र सारे ओलांडून दिशांच्या पार जा. म्हणजे काय सांगितलेलं आहे याच्यामधून बघा मुलांनो, तर आजच्या विज्ञान युगातील युवकांना बघा, पाखराच्या प्रतीकातून आपल्या स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देताना कवी म्हणत आहेत की या सोन्याच्या पिंजऱ्यात स्वतःला अडकवून, म्हणजे जो घेतलेला हा जो युवक आहे त्या म्हणजे या युवकरूपी पाखराने आता आकाशात झेप घेण्याची वेळ आली, म्हणजे घेतली पाहिजे. आकाशात झेप घेतली पाहिजे, म्हणजेच उच्च ध्येय पादाक्रांत करण्याची वेळ आली आहे. तरुणा, आपल्या पंखातील बळाची, शक्तीची जाणीव करून घे आणि आकाशात उंच भरारी मार. मार्गात अनेक विघ्न येतील, संकट येतील, पण त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. तुझ्यात असलेल्या शक्तीच्या जोरावर तू सहजपणे त्यातून मार्ग काढशील. दरी, डोंगर, राणे, नद्या, समुद्र यांना ओलांडून तू पुढे जा. अशा शब्दात कवीने तरुण वर्गाला त्यांच्या सामर्थ्याची ओळख करून दिली आहे. ठीक आहे, बघा म्हणजे इतकं सुंदर असं वर्णन म्हणजे कवी खेबुडकर यांनी केलेलं आहे. अतिशय चांगला उपदेश हा तरुण पिढीला कवींनी दिलेला आहे. म्हणजे इथं जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावरती म्हणजे हवाले सगळं काही सोडून देतो, नशिबाला दोष देतो. पण हे वागणं अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्ने वाळूचे, कण रगडिता तेलही गळे, अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटले पाहिजे, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली, रयत शिक्षण संस्था निर्माण केली. आज त्याचा बघा मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. यावरून असे स्पष्ट होते की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्वाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. आपलं व्यक्तिमत्व बघा कधी फुलतं तर त्यावेळेला आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होणार आहे तेव्हा. ठीक आहे मुलांनो, तर आत्ता आपण एवढाच भाग बघणार आहोत. ठीक आहे, एवढ्यावरती तुम्हाला जो काही स्वाध्याय दिलेला असणार आहे तो तुम्ही काय करायचं, आम्हाला सोडवून पाठवायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.